वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. तर आपण बघितले की याचा आणि मागच्या अध्यायाचा काय संबंध आहे, की भगवंत बोलले होते मागच्या अध्यायामध्ये, हे जे दोन शुक्ल पक्ष आणि धूम्र, दोन जे मार्ग होते ना, ज्या मार्गाने योगी वरचा प्रवास करतात, तर त्या मार्गाने त्या वर्णनाने भक्तावरती काही प्रभाव होत नाही. कारण भक्ती या दोन्ही मार्गाच्या परे आहेत. म्हणजे बेसिकली एकतर आपण त्या निर्विशेष मोक्षाच्या प्राप्ती पण करत नाही किंवा स्वर्गप्राप्तीसाठी पण करत नाही. मग असा भक्त कसं बनायचं की जो की ना अग्नीच्या मार्गाने जाईल ना धूम्राच्या मार्गाने जाईल. तर या भक्ताचं वर्णन किंवा आपण असं म्हणू की शुद्ध भक्तीचं वर्णन इथे भगवंत करतील. तर या अध्यायामध्ये 34 श्लोक आहे. त्याचा 4 विभागात अभ्यास करतोय. पहिल्या 3 श्लोकात ज्ञानाचे महत्त्व, 4 ते 10 मध्ये ऐश्वर्य ज्ञान. बाकीचं आपण जसे येतील तसे बघूया. तर पहिल्या श्लोकात भगवंत म्हटले की अर्जुन, मी तुला एकदम गुह्यतमम ज्ञान देत आहे. तर गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतमम असे ज्ञानाचे 3 स्तर आहेत. गुह्य म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे, जे ज्ञान दुसऱ्या अध्यायात बघितले त्याला म्हणायचं गुह्य ज्ञान. गुह्यतर म्हणजे प्राधानीभूत भक्तीचं ज्ञान, जे आपण 7व्या अध्यायामध्ये बघितलं, 7व्या आणि 8व्या. आणि गुह्यतमम म्हणजे शुद्ध भक्तीचं ज्ञान. म्हणून शुद्ध इथे जे भगवंत सांगत आहेत ही शुद्ध भक्ती आहे, म्हणून हिला गुह्यतमम म्हटलंय, की सगळ्या गुपितामध्ये सर्वात मोठं गुपित किंवा रहस्यमय. आणि तुला सांगते, तुला का सांगते, कारण तू अनसूयवे आहेस, कारण तुला माझ्याबद्दल द्वेष नाही आहे किंवा मत्सर नाही आहे. आणि मी काय सांगणार आहे, ज्ञान आणि विज्ञान सहितम. मी तुला ज्ञान देणार आहे आणि विज्ञान म्हणजे पद्धत पण देणार आहे, ज्याने तू या ज्ञानाचा साक्षात्कार करू शकशील किंवा जाणू शकशील. आणि मग हे ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यावरती किंवा हे कळल्यावरती त्याचा काय परिणाम होणार, तर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. अशुभातून मुक्त होणे म्हणजे बेसिकली या अशुभ जगातूनच बाहेर पडणे. जगच अशुभ आहे. तर हे आपण बघितलं. नंतर दुसऱ्या श्लोकामध्ये या भक्तीचे काही लक्षणं म्हणण्यापेक्षा गुण बघितले. राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा, जे की शांडिल्य विद्या वगैरे अशा विद्या आहेत. या सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. राजगुह्य म्हणजे परम गोपनीय. यावेळेसच्या आपण सत्संगामध्ये एक चर्चा केली होती की आपला जो शरीर आहे कर्माच्या सागरातलं थोडंसं कर्म घेऊन तयार केला जातो आणि तो सर्व कर्माचा सागर सुकवण्यासाठी केवळ भक्तीने शक्य आहे. तर तेव्हा मी तुम्हाला 2 संदर्भ दिले होते, कर्माने निर्दहती किंतुच्या भक्ती भाजाम आणि जरयाती आशु या कोशम निगिरणम अनलो यथा. तर या श्लोकामध्ये कोणता शब्द आहे की जो आपल्याला तिथे संदर्भ म्हणून देता येईल, की सर्व कर्माचा जो आपला सागर आहे त्याला नष्ट करणे भक्तीने शक्य आहे, हे या श्लोकामध्ये कुठून कळते? प्रश्न समजला माझा? हरे कृष्ण, आवाज येतोय? हां, तर आपण यावेळेस सत्संगामध्ये चर्चा केली होती की
अनंत जन्मात आपण जे कर्म केले त्याचा एक महासागर आहे. म्हणजे उपमा दिली महासागराची. बेसिकली खूप जास्त कर्म आपला आहे, संचित कर्म. तर या कर्माच्या महासागरातून थोडंसं कर्म घेऊन हे शरीर आपलं बनवलं जातं. म्हणजे आणखीन आपले खूप कर्म बाकी आहेत नष्ट करण्याचे, आणि हे सर्व कर्म नष्ट केल्याशिवाय मोक्षही होऊ शकत नाही आणि भगवत धामाची प्राप्ती होऊ शकत नाही. तर या नष्ट करण्याला मी बोललो होतो की हा कर्माचा सागर सुकवायचा आहे किंवा नष्ट करायचा आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला समजता येईल. तर त्यासाठी संदर्भ मी तुम्हाला दिला होता एक ब्रह्मसंहितेचा. कर्माणी निर्दहती किंतुच भक्तिभाजाम. भक्तीमध्ये सर्व कर्माचं निर्दहन होतं, नष्ट होतात. आणि एक कपिलदेवांच्या शिक्षेमधला एक श्लोक आहे. कपिलदेव देवहूतीला सांगतात, जरयाती आशु या कोशम निगिरणम आणलो यथा. जसं जेवण केल्यावरती पोटातील अग्नी सर्व अन्नाला पचवून टाकते, त्याच पद्धतीने भक्तीमध्ये सर्व कर्म नष्ट होतात. तर मला असा प्रश्न विचारतोय मी की कर्माचा जो आपला सागर आहे त्याला भक्तीने नष्ट करता येतं, याची मी 2 संदर्भ दिले. असाच एक संदर्भ या श्लोकामध्ये पण आहे. तर तो कुठला शब्द आहे? हां, सांग कृपा. नाही, माझा प्रश्न समजला तुम्हाला सर्वांना का नाही समजला? कुणाकुणाला प्रश्न समजला? हां, ठीक आहे. तर मी असं बोललो की या सत्संगामध्ये आपण चर्चा केली की अनेक जन्म आपण केलेल्या कर्माचा साठा हे महासागरासारखा आहे, आणि त्या महासागरातून थोडेसे कर्म घेऊन हे शरीर तयार केलं जातं. आणि जर आपल्याला मोक्ष पाहिजे असेल किंवा भगवत धामात जायचं असेल तर तो सगळे कर्म नष्ट करावे लागतील, आणि सर्व कर्म नष्ट करणं केवळ भक्तीने शक्य आहे. त्याचे मी 2 संदर्भ तेव्हा दिले होते. तेच सर्व कर्म भक्तीने नष्ट करणं शक्य आहे असा संदर्भ या श्लोकात पण आहे. तो कोणता शब्द आहे? हां, सांग कृपा. हां. पवित्र म्हणजे आपण तेव्हा चर्चा केली होती ना, प्रारब्ध कर्म, संचित कर्म सर्व काही भक्ती नष्ट करते. तुम्ही एवढ्या लवकर विसरले? तर एक आणखीन संदर्भ आपल्याला भेटला की सर्व कर्माला नष्ट करणे केवळ भक्तीने शक्य आहे. जाऊ देता बाकीचे शब्द. हा बघा, पवित्र म्हणजे काय? सर्वात श्रेष्ठ प्रायश्चित, सर्व कर्माचा नाश करणारी आहे भक्ती. आत्मज्ञानापेक्षाही श्रेष्ठ, सूक्ष्म शरीराचा सुद्धा नाश करते. सूक्ष्म शरीराचा नाश करणे म्हणजे सर्वच कर्म नष्ट होणे. तर हे आपण बघितलं होतं, तुम्ही विसरलं, ठीक आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीचा म्हणजे कोणी प्रश्न करेल की बाबा हे जर कळलं तर सगळेच लोक मुक्त होतील, भक्ती एवढी सोपी आहे, मग या जगात कोण राहील? मग भगवंताचं उत्तर देताना या श्लोकात सांगतात की नाही, असे काही लोक असतील की ज्यांचं या धर्मावरती श्रद्धा नसणार, आणि असे लोक मग या जन्ममृत्यूच्या मार्गावरती परत येतील, आणि हे लोक इथून नाही निघू शकणार. तर या धर्मावरती श्रद्धा असणे म्हणजे कोणत्या धर्मावरती? कोणत्या धर्मावर श्रद्धा पाहिजे? किंवा तिसरा श्लोक बघा, भगवंत म्हणतात की या धर्मावर श्रद्धा नसेल तर त्या जीवाला परत मृत्यू संसारामध्ये यावं लागतं. म्हणजे कुठल्या धर्मावर श्रद्धा नसल्यावर कोणता धर्म आहे तो? प्रश्न समजला? बाकी दुसरं कोणाला समजला प्रश्न? प्रश्न समजला की नाही हे तरी सांगा ना. बरं, आवाज येतोय? तर ठीक आहे. भावना माताजींना येत नाही वाटतं. जयश्री माताजी, तानाजी पांडे, ठीक आहे, ज्यांना येतं ते. हां, सांग कृपा. हां हां, तर आपण तेव्हा चर्चा केली होती
की इथे धर्म म्हणजे भक्ती आहे. अस्य धर्म, कशावरून आपण असं ठरवलं होती की इथे धर्म म्हणजे भक्ती आहे? कशावरून ठरवलं होतं? दुसऱ्या श्लोकात शब्द आला ना धर्म्यम, तेव्हा आपण बोललो होतो भक्ती सर्वोच्च धर्म आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगितलं. ठीक आहे, आता आपण समोर जाऊया. नंतर चौथ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की पहिले 3 श्लोकाचा आता अभ्यास झाला. पुढचा विभाग आहे 4 ते 10 मध्ये ऐश्वर ज्ञान. ऐश्वर ज्ञानाची काय गरज आहे? समजा फक्त तुम्ही कल्पना करा की कृष्ण कोण आहे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, आणि तुम्ही समजा दामोदर लीला ऐकत आहात, तर तुम्हाला काय वाटेल? आवाज येतोय की नाही येतोय? मी असा प्रश्न विचारला की इथून आता 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत भगवंत ज्ञान देणार आहेत. अर्जुनला पहिल्या श्लोकात बोलले ना, ज्ञानमच विज्ञान सहितम. तर हे ज्ञान कोणतं आहे? ऐश्वर्य ज्ञान. तर ऐश्वर्य ज्ञान देत आहेत, म्हणून मी याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला की समजा कृष्ण कोण आहे हे माहीतच नाही तुम्हाला, की कृष्ण एक परमसत्य आहे, किंवा कृष्ण एक देवता आहे, किंवा कृष्ण अवतारी आहे, हे सर्व काहीच माहीत नाही तुम्हाला, आणि तुम्ही दामोदर लीला ऐकताय, तर तुम्हाला काय वाटेल? बाकी कोणी काहीच बोलत नाही आहे. आवाज येतो की नाही माझा? मग कोणीच उत्तर का देत नाही आहे? ठीक आहे, सांग कृपा. कारण कारण आपल्याला काय समजा एक गोष्टीसारखी वाटेल ना, की एक आई आहे, तिचा मुलगा आहे, तो धावतोय, तिच्या मागे ती धावते, त्याला पकडलं, त्याला बांधलं. साधारण मुलगा वाटेल ना. तर ही साधारण घटना नाही आहे. हे समजण्यासाठी कृष्ण कोण आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, की बाबा हाच परमसत्य आहे, हा मूळ अवतारी आहे, याच्यापासून 3 प्रकारचे विष्णू येतात, त्या विष्णूच्या शरीरातून ब्रह्मांड निर्माण होतं, याचंच विस्तारित रूप आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, यांच्याच विस्तारित रूपामध्ये सर्व सृष्टी प्रलयाच्या वेळेस समावित होते. हे समजल्यावरती मग कळतं की ही व्यक्ती सामान्य नाही आहे. मग यांच्या जेव्हा आपण लीला ऐकतो, दामोदर लीला असो किंवा रासलीला असो, मग कळतं की ह्या नक्कीच भौतिक किंवा प्राकृतिक स्तरावरच्या लीला नाही आहेत. तर हे समजण्यासाठी ऐश्वर्य ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून इथे आता भगवंत 4 ते 10 या श्लोकामध्ये त्यांचं ऐश्वर्य ज्ञान सांगतील, ज्या ऐश्वर्य ज्ञानाने त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि त्यांची भक्ती करायला सोपं होईल, भक्तीची जागृती होईल, आणि त्यांना आपण आपल्याप्रमाणे नाही समजू. नाहीतर तो पण आपल्यासारखाच एक मुलगा आहे आणि तो असा खेळ खेळतो, तर त्याची आपण का म्हणून उपासना करायची, असा प्रॉब्लेम होईल ना. तर त्याच्यासाठी हे ऐश्वर्य ज्ञान असणं माहिती आहे. तर या 4 ते 10 मध्ये ऐश्वर्य ज्ञान भगवंत देत आहेत. त्यापैकी आपण 4था श्लोक मागच्या वेळेस बघितला होता. तर या श्लोकामध्ये भगवंत काय बोलले? 4थ्या श्लोकामध्ये मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्सानि भूतानि न चाहम तेषु अवस्थिता, की मी या जगामध्ये अव्यक्त रूपाद्वारे व्यापलेला आहे, सगळे जीव माझ्या ठाई आहेत आणि मी त्यांच्या ठाई नाही आहे. तर भगवंत सर्वत्र व्याप्त आहेत म्हणजे त्यांच्या शक्तीच्या साह्याने, कारण त्यांच्या शक्तीच्या साह्यानेच हे जगत कार्यरत आहे, आणि परमात्मा रूपाने पण भगवंत सगळीकडे पसरले आहेत. या साह्याने भगवंत सर्वत्र आहेत. परंतु या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की सर्व माझ्यामध्ये आहे पण मी त्यांच्यामध्ये नाही आहे. तर मी त्यांच्यामध्ये नाही आहे म्हणजे भगवंत कुणावरती निर्भर नाही आहेत, असा आपण अर्थ घेतला होता आचार्यांच्या टीकेतून. आता आपण आज पुढे जाऊया. आतापर्यंतच्या चर्चेवर कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुम्हाला प्रश्न नाही तर आपण या श्लोकाचं वाचन करू.
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. भूतभ्रेन च भूतस्थो ममात्मा भूतभावना. तर या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, मागच्या श्लोकाचं ते आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. हां, तर या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की एकदम विरुद्ध बोलतात. चौथ्या श्लोकामध्ये बोलले होते की मत्स्थानी सर्व भूतानी, सगळे जीव माझ्यामध्ये आहेत, आणि इथे म्हणतात ना च मत्स्थानी भूतानी. तर हे एकमेकांच्या विरुद्ध वाक्य झाले. की समजा असं झालं की कसं काय उदाहरण देता येईल, हां, की मी आंघोळ केली तरी पण कोरडा आहे, असं असं शक्य नाही. आंघोळ पण केली आणि कोरडा आहे असं कसं होईल, कारण आंघोळ केली म्हणजे अंगाला पाणी असलंच पाहिजे. परंतु इथं भगवंत एकदम विरुद्ध बोलत आहेत. आधीच्या श्लोकात बोलले मत्स्थानी सर्व भूतानी, आणि या श्लोकात बोलतात नच मत्स्थानी भूतानी. तर हे कसं समजायचं. तर याच्यावरती आचार्यांनी काय सांगितलं आपण ते बघूया. तर प्रभुपादांनी कसं स्पष्टीकरण दिलं की सर्व काही त्यांच्यामध्ये नाही. याचा अर्थ काय होतो की भगवंत स्वतःहून काही करत नाहीत. त्याच्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये ॲटलसचं उदाहरण दिलं की त्या ॲटलसच्या फोटोमध्ये तो पूर्ण पृथ्वीला आपल्या डोक्यावरती उचलून घेतो आणि तो एकदम थकल्यासारखा दिसतो. तर नच मत्स्थानी भूतानी याचा अर्थ प्रभुपादांनी असा सांगितला की भगवंत स्वतः वैयक्तिकरित्या काही करत नाहीत, असं या पद्धतीने प्रभुपादांनी समजावून सांगितले. तात्पर्यामध्ये आपण बघू, पान नंबर किती आहे, 332. बघा, भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे, जे मागच्या श्लोकात बोलले मत्स्थानी सर्व भूतानी. याचा विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. भगवंतामध्ये काही नाही, याचा प्रभुपादांनी कसं समजावून सांगितले की बाबा भगवंत डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही आहेत, त्यांच्या एनर्जीच्या थ्रू होतं सगळं, त्यांच्या शक्तीकडून होतं, असं प्रभुपादांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात, ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे, परंतु ते आकाशाहून भिन्न आहेत, भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे. असं नाही की भगवंत बाबा या जगामध्ये आता हे होऊन गेले, काय म्हणता येईल, त्यांचं विस्तार झाला आणि त्यांचं वैयक्तिक अस्तित्व संपून गेलं. जसं आपण मागच्या वेळेस उदाहरण घेतलं होतं की मातीपासून भांडं बनवलं तर माती अस्तित्व संपून जातं, भांडं तयार होतं. तसं समजा हे जग तयार झालं तर भगवंत नावाची गोष्ट संपून गेली असं नाही. जरी त्यांच्यातून हे जग आलं तरी ते त्यांचं वैयक्तिक अस्तित्व आहे. तर प्रभुपादांनी या दृष्टिकोनातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात ते बघूया. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की जरी सर्व काही माझ्या ठाई असलं तरी ते माझ्या ठाई नाही आहेत. का? कारण मी पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे, कशावरतीही मी निर्भर नाही आहे. तर याला समजावण्यासाठी कसं सांगितलं जातं की आपण या जगामध्ये कुठलीही गोष्ट केव्हा करतो की जेव्हा आपल्याला त्या गोष्टीपासून त्या गोष्टीबद्दल काहीतरी प्रेम असेल किंवा कर्तव्य असेल किंवा काही फायदा असेल, तेव्हाच आपण गोष्ट एखादी करतो. जसं की आईवडिलांनी मुलांचं पालनपोषण करणं. का आईवडील मुलांचं पालनपोषण करतात? एक तर कर्तव्य आहे, त्यांना जन्म दिला, किंवा त्यांच्याबद्दल प्रेम आहे, किंवा त्यांच्याकडून अपेक्षा असेल की हे आमची नंतर सेवा करतील, काहीतरी उद्देश असतो. त्यामुळे आपण या जगातलं कोणतंही कार्य कुठल्या तरी उद्देशानेच करतो. समजा कोणी म्हणेल की मी तर स्वयंसेवक आहे, मी पगार घेत नाही आणि अशीच सेवा करतो,
तुम्ही तिथे पगार जरी नसले घेत तरी तिथून तुम्हाला एक आनंदाची अनुभूती होते की मी सेवा केली किंवा हे माझं राष्ट्रकर्तव्य आहे, या दृष्टिकोनातून मी हे कार्य केलं. तर थोडक्यात या जगामध्ये आपण कुठलंही कार्य काही ना काही उद्देशाने करतो, कर्तव्य, प्रेम किंवा त्याच्यातून काहीतरी प्राप्त करायचं असेल तर. परंतु भगवंतांच्या बाबतीत काय आहे की त्यांना या जगातून काहीच प्राप्त करायचं नाही आहे आणि त्यांचं या जगाशी तसं काही कर्तव्यही नाही आहे आणि ते काही या जगावर निर्भरही नाही आहेत. म्हणून या दृष्टिकोनातून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी समजावून सांगितले की भगवंत, सर्व काही भगवंतामध्ये नाही याचा अर्थ काय होतो की मी जरी सगळ्यांचं पालनपोषण करत असलो आणि मी जरी सर्वांचं रक्षण करत असलो तरी मी माझं वैयक्तिक अस्तित्व आहे, मी त्यांच्यावरती निर्भर नाही आहे आणि मला त्याच्यातून काही प्राप्तही करायचं नाही आहे. न माझं कर्तव्य आहे, ना प्रेम आहे, ना काही अपेक्षा आहे. असं असल्यामुळे ह्या गोष्टी माझ्यामध्ये नाही आहेत. तर हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं की बाबा जीवाला जेव्हा शरीर म्हणतं, जसं की आपलं शरीर आहे, मग आपण काय करणार, त्या शरीराची रक्षा करणार, त्याचं पोषण करणार. का असं आपण करतो? कारण आपण या शरीराला आसक्त आहोत. परंतु भगवंतांचं असं नाही. भगवंत ही जी भौतिक सृष्टी आहे, एका दृष्टिकोनातून भगवंतांचं शरीर म्हणता येतं, कारण विराट रूपासारखं. परंतु जसं आपण शरीराला आसक्त आहोत तसे भगवंत या भौतिक जगाला आसक्त नाही आहेत. म्हणून म्हटलं जातं की सर्व काही माझ्यामध्ये स्थित नाही आहे. परंतु तरीसुद्धा कुणी म्हणेल की हे समजायला थोडंसं कठीण आहे की दोन्ही गोष्टी कशा काय होऊ शकतात. म्हणून भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणतात पश्चिमे योगम ऐश्वरम, यही तो मेरा कमाल आहे. आपण समजा असं कुणाला म्हटलं ना, अरे हे असं कसं काय, तो बोलला, समजा तो जर बोलला की यही तो मेरा कमाल आहे या यही तो मेरी जादू आहे, तसं भगवंत म्हणतात पश्चिमे योगम ऐश्वरम, हे माझे योगाचं ऐश्वर बघ अर्जुन, की सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये स्थित पण नाही आहे. हे कसं काय होऊ शकतं? हे अचिंत्य आहे, कारण ते माझं योग ऐश्वर्य आहे. परंतु आचार्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की भगवंतांमध्ये काही स्थित नाही, याचा अर्थ असा होतो की ते आसक्त नाही आहेत, त्यांचा काही हेतू नाही आहे जगाशी. या अर्थाने काहीच भगवंतामध्ये स्थित नाही असं सांगितलं जातं. बलदेव विद्याभूषण म्हणतात, परंतु तुम्ही तर मागच्या श्लोकात बोलले होते की सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, मत्स्थानी सर्व भूतानी, आणि तुम्ही या श्लोकात म्हणताय की न च मत्स्थानी भूतानी, तुम्ही तर स्वतःच्याच विरुद्ध बोलत आहात. मग भगवंत म्हणतात हेच माझं ऐश्वर्य आहे की असं एकदम विरोधाभासाने काय म्हणता येईल, अस्तित्व निर्माण करणे. तर भगवंत म्हणतात की मी सर्व काही तयार करतो, मी सर्वांची रक्षा करतो, मी सर्वांचं पोषण करतो, परंतु मी कशालाही आसक्त नाही आहे. बघा, आता तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता या जगामध्ये की आपण कशाच तरी पोषण करतोय किंवा कशाला तरी निर्माण करतोय पण आपण त्याला आसक्त नाही, असं एखादं उदाहरण सांगता येईल? प्रश्न समजला की नाही? माझा प्रश्न असा आहे की बाबा एखादी वस्तू आहे, त्याचं आपण निर्मिती करतोय, पोषण करतोय, पण त्याला आसक्त नाही. तर याचं उदाहरण, येस माताजी, पण त्याच्यामध्ये कर्तव्य आलं ना, कर्तव्य किंवा प्रेम किंवा काही भावना काहीच नसलं पाहिजे असं, अशा पद्धतीने कर्तव्य पण. हां, म्हणजे असं उदाहरण सांगा की काही कर्तव्य नाही, कारण भगवंत काय म्हणतात की मला या जगाशी काही कर्तव्य नाही आहे, काही प्रेम नाही आहे, याच्यातून मला काही मिळवायचं नाही आहे, त्यामुळे याचा अर्थ असा होतो की माझ्यामध्ये हे स्थित नाही आहेत, कारण माझं मन त्यांच्यात नाही आहे. तर असं या जगात शक्य आहे का
की एखाद्या कार्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कर्तव्यही नाही आहे, प्रेमही नाही आहे, काही भावनाही नाही, तरी पण आपण त्याला निर्माण करतो आणि त्याचं रक्षण पोषण करतो. हां, तेच तर सांगायचं, ते शक्यच नाही आहे. हे केवळ भगवंतच करू शकतात. हां, तर जास्त हे दोन्ही श्लोक थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्या ठिकाणी भगवंत म्हटले होते की सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे. याचा अर्थ भगवान शक्तीच्या स्वरूपाने सर्वत्र आहेत, अव्यक्त रूपात. आणि इथे म्हणतात की माझ्यामध्ये काहीच नाही आहे, याचा अर्थ मी अनासक्त आहे. भगवंत अनासक्त आहे, त्यांना या जगाबद्दल काही कर्तव्यही नाही आहे, न प्रेम आहे, न काही मिळवायचं आहे. पण तरीसुद्धा मग कोणी म्हणेल की थोडंसं समजायला कठीण वाटतं. मग दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात की हेच माझं पश्य म्हणजे बघणे, बघ माझं योगम ऐश्वरम, हेच माझं ऐश्वर आहे. कारण भूत भ्रीणचं भूत असतो. मी काय करतो की या सर्वांचं पालन पोषण करतोय. भूत भ्रीणचे भूत असतो, परंतु तरी मी त्यांना अनासक्त आहे. हे केवळ भगवंतांना शक्य आहे. भूतभ्रूणाचे भूत असतो ममात्मा भूतभावना. प्रभुपादांनी काय दिलं, तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत, माझे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करताय, बघा सर्वांचे पालन पोषण करता आहेत, सर्वव्यापी मी आहे, तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. प्रभुपादांनी या दृष्टिकोनातून समजावून सांगितलं. पण जर असं वाचलं तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की तिन्ही आचार्याच्या टीकेतून आपल्याला हे कळतं आहे की काहीच भगवंतामध्ये नाही आहे, याचा अर्थ भगवंतांना याच्यातून काहीही मिळवायचं नाही आहे. न कर्तव्य आहे, न प्रेम आहे, न काही भावना आहे, तरीसुद्धा भगवंत हे करतात. आणि असं या जगात कुणाला शक्य नाही आहे. कारण काही ना काहीतरी त्याच्यामागे उद्देश असतोच. कर्तव्य असेल, जबाबदारी असेल, किंवा काही हेतू लाभ मिळवायचा असेल, असं काहीच न करता असता एखादं कार्य करणं हे केवळ भगवंतांना शक्य आहे. तर त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तेव्हा याचा अर्थ होतो नचमस्तानी भूतानी, की माझ्यामध्ये हे जीव नाही आहेत, असं आचार्यांनी समजावून सांगितलं आहे. आणि याच्याबद्दल काही प्रश्न आहे कोणाचा? किंवा तुम्हाला समजलं नाही समजलं? हो की नाही? समजलं ना? मग ठीक आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. तर आपण आता समोर जाऊया की भगवंतांना, हां आता पुढच्या श्लोकामध्ये थोडासा आणखीन मुद्दा क्लिअर होईल. इथे भगवंत PPTचे पॉईंट सांगतो. इथे भगवंत म्हणतात माझ्यामध्ये काही नाही. असा विरोधाभास का आहे? याचा अर्थ असा की भगवंत आपल्याप्रमाणे आसक्त नाही आहेत. आपण शरीराला आसक्त असतो, त्याच्यामुळे आपण त्याचं भरण पोषण करतो, परंतु हे भौतिक जे रूप आहे, हे पण भगवंतांचं एक भौतिक रूपच आहे. असूनही भगवंत त्याला आसक्त नाहीत, म्हणून त्यांच्या ठायी काही नाही आहे. हे समजण्यास कठीण आहे. एकाच वेळी सर्वव्याप्त आणि अलिप्त, म्हणूनच याला अचिंत्य म्हटलं जातं. थोडंसं समजायला कठीण आहे की असं कसं काय होऊ शकतं. ॲटलसचं उदाहरण की सर्व काही भगवंतांच्या शक्तीने होते, त्यांना डायरेक्टली काही करावं लागत नाही, असे प्रभुपादांनी अंडरस्टँडिंग दिली. आणि याचा अभ्यास करत असताना प्रभूजी बोलले होते की काही काही गोष्टी आपल्याला लगेच समजणार नाहीत, जशी जशी आपण भक्तीमध्ये प्रगती करू तसं तशा काही काही गोष्टी समजतील. जसं की हा आणि मागचा श्लोक आहे, थोडेसे विरुद्ध वाटतात. तरी पण मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. मला असं वाटतं की ते 2 उदाहरणं इथे लागू पडतील. एक उदाहरण की तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की एकदा गोपींना यमुना पार करायची होती दुरास मुनीच्या आश्रमात जाण्यासाठी. तर तिथं यमुनेला खूप पाणी होतं. तर तिथे कृष्ण होते. तर गोपी बोलल्या, अरे आम्हाला यमुनेतून जाऊन तिकडे दुर्वास मुनीकडे जायचं, त्यांच्याकडे सेवा आहे, पण आम्हाला रस्ता मिळत नाही आहे. तर कृष्ण म्हणतात की या यमुनेला सांगा, जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता द्या. तर सर्व गोपी हसायला लागले, अरे तू कसा काय ब्रह्मचारी?
तर कृष्ण म्हणतो बोलून तर बघा. तर मग सर्व गोपी म्हणतात कृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे. तर यमुना रस्ता देते आणि मग सर्व गोपी यमुनेतून जातात दुसऱ्या तीरावरती आणि तिकडे दुर्वास मुनी असतात आणि त्या दुर्वास मुनीसाठी प्रसाद घेऊन गेलेले असतात. मग दुर्वास मुनी ते प्रसाद ग्रहण करतात, जेवण करतात आणि जेवण झाल्यावरती मग या गोपींना परत यायचं असतं. मग गोपी म्हणतात दुर्वास मुनी आम्हाला परत जायचं तर रस्ताच नाही नदीतून जायला. मग दुर्वास मुनी म्हणतात यमुनेला सांगा की जर दुर्वास मुनी उपवास करत असतील तर आम्हाला रस्ता दे. तर गोपी म्हणतात आताच तर तुम्ही आमच्याकडून एवढा प्रसाद खाल्ला, तुम्ही कसे काय उपवासी. तर दुर्वास मुनी म्हणतात की तुम्ही बोलून बघा. मग जेव्हा गोपी यमुना नदीला म्हणतात जर दुर्वास मुनी उपवास करत असतील तर आम्हाला रस्ता द्या. तर यमुना देवी रस्ता देते. तर मी इकडं आल्यावर गोपींना खूप आश्चर्य होते, असं कसं काय शक्य आहे. तर तेव्हा भगवंत म्हणतात मी किंवा दुर्वास मुनी आम्ही ह्या सर्व गोष्टी अनासक्त पद्धतीने ग्रहण करतोय. अनासक्त पद्धतीने ग्रहण केल्यामुळे आम्ही ह्या गोष्टी केल्या किंवा नाही केल्या समानच आहे. तर मला असं वाटतं त्या गोष्टीच्या सहाय्याने हे आपल्याला समजता येईल की का ह्या गोष्टी नचमस्तानी भूतानी भगवंत म्हणतायत, की याच्यातून भगवंतांना काहीच मिळवायचं नाही. भगवंत करतायत, जसं की दुर्वास मुनीने जेवण केलं, भगवंत सृष्टी करतायत, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये काही नाही आहे, कारण दुर्वास मुनी अनासक्त आहेत. तसंच भगवंत अनासक्त आहे. तसंच कृष्णाचे उदाहरण पण. हे उदाहरण तुम्हाला थोडीशी लिंक वाटते का, कठीण होतं आहे का, कसं वाटतं आहे? हां, या मला तरी वाटलं की या उदाहरणानं समजायला सोपं होईल. प पण मी जे काही क्लासेस ऐकले तिथं कुठं असं उदाहरण नव्हतं. पण मी माझ्या स्वतःच्या याने हे टाकलं, पण मला तरी वाटतं की योग्य असावं. आणि इथे मला तुम्हाला हे पण सांगायचं होतं की आपण हा जो अभ्यास करतो आहे हे काही अल्टिमेट नाही. याच्यापेक्षा खूप जास्त आणखीन डिटेलमध्ये अभ्यास करता येतो. म्हणून तुम्ही जर समजा आणखीन जास्त संस्कृत माहीत असलेल्या प्रभूजींचे क्लासेस ऐकले तर तुम्हाला वाटेल की अरे हे तर तेव्हा असं सांगितलं होतं, आणखीन जास्त अंडरस्टँडिंग इथे अशी आहे. तर असं होणारच आहे, कारण मीच मागच्या मंगळवारी माधव गोपाल प्रभूंचा क्लास ऐकला. तेव्हा त्यांनी मधुसूदन सरस्वती आणि असे बऱ्याच आचार्यांच्या टीका सांगितल्या. तर प्रत्येक आचार्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. जसं आपण प्राधान्यभूत गुणीभूत वगैरे म्हटलं, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी तसं विभाग केले. काही आचार्यांनी तसं केलंच नाही. काही आचार्य कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग सगळे एका लाईनीतच पकडतात. तर असं होऊ शकतं. पण तेव्हा तुम्हाला असं वाटायला नको की तेव्हा आपण काही चुकीचं ऐकले का. आपण काय करतोय, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण आणि प्रभुपाद यांच्या टीकेवरून आपल्याला जेवढं समजतंय त्या पद्धतीने अभ्यास करतोय. परंतु ज्ञानाची एवढीच डेप्थ आहे असं नाही आहे. याच्यापेक्षा खूप जास्त अधिकाधिक माहिती मिळू शकते, कारण गीता भागवतम भगवंतांपासून अभिन्न आहे. भगवंत अनंत आहेत म्हणून गीता भागवत पण अनंत आहे, म्हणून ही लिमिट नाही. तसंच हा श्लोक समजावताना मला वाटलं की हे उदाहरण चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल की भगवंतांच्या ठाई, कारण आचार्य काय म्हणतात की का भगवंतामध्ये काही नाही आहे, कारण भगवंत अनासक्त आहेत. तर मग अनासक्तचं हेच उदाहरण मला थोडंसं हे वाटलं की असू शकतं. तर आपण आता पुढच्या श्लोकामध्ये जाऊया. इथे थोडंसं कदाचित जास्त क्लॅरिटी येईल. यथाकाश स्थितो नित्यं वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इत्युपधारय. तर या श्लोकामध्ये अचानक इथे काय म्हणतात भगवंत, की जसा आकाशामध्ये वायू असतो, ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. ठीक आहे, मी तुम्हाला कदाचित तुम्हाला समजणार नसेल, चालेल. फक्त एक मी क्युरिओसिटी म्हणून क्वेश्चन विचारतो. तुम्हाला काय वाटतं भगवंत हा श्लोक का बोलले असतील अचानक? मागच्या
मागच्या 2 श्लोकात बोलले की सर्व सृष्टी माझ्यामध्ये आहे, परत बोलले सर्व सृष्टी माझ्यामध्ये नाही आहे. आणि सृष्टीबद्दल बोलत असताना असा मध्येच असा श्लोक का आला असेल की जशी आकाशामध्ये हवा आहे तसं सर्व माझ्यामध्ये आहे? आपण केलेल्या चर्चेतून तुम्हाला काही लॉजिकल वाटतं? ठीक आहे. आणखीन बघा, मी तुम्हाला परत एक हिंट देतो किंवा रिवाईज करतो. कोणी हँड रेस केला? हां, कृपा सांग. ओके, मी तुम्हाला परत सांगतो. बघा, आपण 4थ्या श्लोकामध्ये काय बघितलं की भगवंत बोलले सर्व काही माझ्यामध्ये आहे, मस्तानी सर्व भूतानी. आणि 5व्या श्लोकामध्ये बोलले की नच मस्तानी भूतानी, माझ्यामध्ये नाही पण आहे. तर मग आपण तेव्हा काय बोललो होतो की सर्व काही भगवंतामध्ये नाही आहे याचा अर्थ असा होतो की भगवंत त्याच्यांवरती निर्भर नाही आहेत, आसक्त नाही आहेत, या जगातून त्यांना काही मिळवायचं नाही आहे. इथपर्यंत समजलं हो की नाही? हां. मग अचानक अचानक या श्लोकामध्ये आकाशामध्ये वायू आहे तसंच जीव माझ्यामध्ये आहे असं का बोलत असतील? हां, सांग कृपा. तू हँड रेज केलं ना? हां, ओके, ठीक आहे, मी सांगतो. साहजिक आहे, मला अपेक्षा नाही आहे तुम्हाला लगेच माहीत असलं पाहिजे. मी पण आचार्यांची टिप्पणी वाचली तेव्हा कळलं. भगवंत इथं उदाहरण देत आहेत की अशी एक गोष्ट आहे जी की दुसऱ्या गोष्टीला धारण करते, त्याला आपल्यामध्ये ठेवते, परंतु त्याला आसक्त नाही आहे. अशी दुसरी गोष्ट आहे आकाश, की आकाशामध्ये हवा असते. आता आकाश म्हणजे काय? स्पेस, मोकळी जागा. मोकळी जागेमध्ये भरपूर हवा आहे आकाशामध्ये, परंतु आकाश या हवेला आसक्त आहे का? नाही. म्हणजे आकाश हवेमध्ये नाही आहे. तसंच तर म्हणजे हवा आकाशामध्ये पण नाही आहे, कारण आकाश त्याला हवेला आसक्त नाही आहे. तर हे विरोधाभास समजावून सांगण्यासाठी भगवंताने एक उदाहरण दिले की बाबा, एखाद्या गोष्टीला आपल्यामध्ये धारण करणे, तिचं रक्षण करणे, असं करूनसुद्धा अनासक्त असणे, याचं उदाहरण आहे आकाश. आणि कारण आकाश हवेला आसक्त नाही आहे, परंतु तरीसुद्धा त्याला धारण करतो, म्हणजे हवा आकाशामध्ये नाही आहे. इथपर्यंत काही समजलं? आणखीन क्लिअर होईल पुढे हळूहळू. पण तुम्हाला कुठे पण असं वाटलं नाही समजत तर मग मला प्रश्न विचारा. प्रभुपाद काय म्हणतात बघा, श्लोक नंबर 6च्या तात्पर्यात 333मध्ये, इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठाई कशी स्थित आहे ही साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे. पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू. प्रभुपाद म्हणतात की का भगवंत हे उदाहरण देत आहेत? प्रभुपादांनी असा अर्थ घेतला की एवढी मोठी सृष्टी कसं काय भगवंताच्या ठाई असू शकते, म्हणजे कशी कल्पना करायची की एवढी मोठी सृष्टी त्यांच्याकडे आहे. तर या अँगल हे समजण्यासाठी भगवंतांनी आकाशाचं उदाहरण दिलं असं प्रभुपाद सांगतात. दुसरे आचार्य काय सांगतात ते आपण बघूया. आपण कल्पना करू शकू अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय. आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगातील सर्वात मोठी अभिव्यक्ती आहे. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तू गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशाच्या अंतर्गत स्थित आहे, तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात असतात आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. प्रभुपाद कशा दृष्टीने समजावून सांगतायत की जशी हवा आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे आकाशाच्या नियंत्रणाखाली आहे, तशी सृष्टी किती जरी प्रभावी असली किंवा किती जरी मोठी असली तरी ती भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहे, असा प्रभुपाद अर्थ घेत आहेत. दुसरे आचार्य काय सांगतात ते आपण बघूया. तर ते समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी खाली उदाहरण दिले की मदभयात वाती वातोयम
सूर्य वगैरे, चंद्र, सर्व तारे कसे भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करतात, असं प्रभुपादांनी स्पष्टीकरण दिले. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात ते आपण बघूया. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की सगळे जीव माझ्यामध्ये आहेत, तरीसुद्धा मी कोणावरती निर्भर नाही आहे आणि मी स्वतंत्र आहे, म्हणजे ते माझ्यामध्ये नाही आहेत. आणि मी जरी त्यांच्यामध्ये असलो तरी मी त्यांच्यात नाही आहे. मी त्यांच्यात आहे तरी पण त्यांच्यात नाही, ते माझ्यात आहे तरी पण ते माझ्यात नाहीत. तर हे समजावण्यासाठी मी तुला एक उदाहरण देतो अर्जुन. ते कोणतं उदाहरण आहे? आकाश आणि हवेचं. की हवा जी आहे नेहमी आकाशामध्ये असते, परंतु आकाश हवेपासून अनासक्त आहे. हवा असली काय नसली काय आकाशला काही फरक पडत नाही. की समजा सुगंधी फुलाची हवा आली म्हणून काही आकाशाला काही प्रसन्नता होत नाही, किंवा एखाद्या ठिकाणी प्रदूषणाची हवा आली त्याच्यामुळे आकाशाला काही फरक पडत नाही. तशी माझी स्थिती आहे. थोडक्यात अनासक्ती भगवंतांची सांगण्यासाठी भगवंत आकाशाचं उदाहरण देत आहेत. म्हणून ते एक वाक्य असं लिहिले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी, ज्या पद्धतीने आकाश वायूला अनासक्त असल्यामुळे जरी आकाश वायूमध्ये असले तरी आकाश वायूमध्ये नाही आहे, आणि जरी वायू आकाशामध्ये असला तरी वायू आकाशामध्ये नाही आहे, कारण आकाश वायूला आसक्त नाही आहे. त्याच पद्धतीने हे जगत जरी भगवंतांमध्ये असलं तरी ते भगवंतांमध्ये नाही आहे, कारण भगवंत याला आसक्त नाही आहेत. आणि भगवंत जरी या जगात असले तरी ते या जगात नाही आहेत, कारण ते याला आसक्त नाही आहेत. आता कळलं का? जास्तच कॉम्प्लिकेटेड झालं. समजलं ना? सर्वांना समजलं? हां. तर मग इथे असा प्रश्न येईल की 4थ्या श्लोकात बोलले सर्व काही माझ्यामध्ये आहे, 5व्यामध्ये म्हणता की सर्व काही माझ्यामध्ये नाही आहे, आणि हे समजणं कठीण आहे. पश्यमे योगम ऐश्वरम, हे अचिंत्य, दोन्ही कसं काय होऊ शकतं? आणि परत तुम्हीच समजावून सांगताय की आकाशामध्ये वायू असा असतो. मग तुम्ही 5व्या श्लोकात बोलले की हे समजणं शक्य नाही, मग तुम्ही कसे काय उदाहरणाने समजावून सांगताय? असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं तात्पर्यात आहे. मी तुम्हाला ते वाचून सांगतोय की 4थ्या श्लोकात तुम्ही बोलले की अर्जुन सगळे जीव माझ्या ठाई आहेत, आणि 5व्या श्लोकात तुम्ही बोलले की माझ्या ठाई काहीच नाही आहे, आणि तुम्ही मला बोलले की बघ अर्जुन माझं ऐश्वर्य. हे समजणं किती कठीण आहे. परंतु तुम्ही इथे 6व्या श्लोकात उदाहरण देऊन समजावून सांगितलं. मला समजले की जसं आकाश वायूला अनासक्त तसे तुम्ही आहात. मग याच्यामध्ये तुम्ही असं का बोलले की हे अचिंत्य आहे, पश्यमे योगम ऐश्वरम? हे तर खूप सोपं आहे. तर याचं उत्तर असं दिलं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी, नाही अर्जुन, असं नाही आहे. आकाशामध्ये आणि माझ्यामध्ये एक फरक आहे की आकाश अचेतन आहे, म्हणून आकाश वायूला अनासक्त आहे. परंतु चेतन जीवाला किंवा चेतन व्यक्तीला एखादी गोष्ट तयार करणे, तिचं रक्षण करणे, तिचं पोषण करणे आणि तरीही अनासक्त राहणं हे शक्य नाही आहे. म्हणून पश्यमे योगम ऐश्वरम, हे केवळ मला शक्य आहे. फक्त तुला थोडंसं अनासक्ती समजवण्यासाठी मी आकाशाचं उदाहरण दिलं, परंतु हे उदाहरण पण पूर्णपणे नाही समजू शकत. कारण आकाश का अनासक्त आहे? कारण आकाश नावाची व्यक्ती थोडी आहे, त्याला काय फरक पडणार? तो तर एक निर्जीव, काय म्हणू आपण त्याला, पंचमहाभूतापैकी एक तत्व आहे, त्याच्यामध्ये काही चेतना नाही आहे, म्हणून तो अनासक्त आहे. जसं की समजा चार चाकं आहेत समजा कारला, तर 4 चाकं काय करतात की कारच्या पूर्ण बॉडीला इकडे तिकडे घेऊन जातात. परंतु त्या चाकावरून गाडी काढली तर चाका असे म्हणत नाहीत, अरे का बरं आमच्यावरून गाडी काढली, आम्ही एवढे वर्ष या गाडीला फिरवलं. कारण त्या चाकामध्ये काही चेतनाच नाही आहे, म्हणून ते अनासक्त आहेत. किंवा वरचा भाग काढला तर चाकाला काही प्रॉब्लेम नाही, चाक काढले तर वरच्या भागाला काही प्रॉब्लेम नाही. किंवा टेबलवर ग्लास ठेवला तर टेबल काय करतोय, ग्लासाला आधार देतोय. टेबल नसतं तर ग्लास खाली पडून जाईल.
याचा अर्थ ग्लास टेबलला आधार देतोय, मदत करतोय, त्याचं रक्षण करतोय. परंतु तिथून ग्लास कोणी उचलून घेतला, त्याला फोडला तरी टेबलला काही फरक पडत नाही, कारण तो अनासक्त आहे. परंतु चेतन व्यक्तीमध्ये हे फक्त आणि फक्त मला शक्य आहे अर्जुन, की सर्व काही निर्माण करणे, त्याचं रक्षण करणे, त्याचं पोषण करणे, तरी पूर्णपणे अनासक्त असणे. म्हणून पश्चिमे योगैश्वरम. हे उदाहरण तुला थोडंसं समजावून सांगेल तरीसुद्धा तू पूर्णपणे नाही समजू शकणार, कारण असं चेतन जीवाला कुणाला शक्य नाही आहे, ना मनुष्याला, ना देवताना, ना कुणालाच. हे केवळ मला शक्य आहे. म्हणून हे उदाहरण मी तुला जरी सांगत असलो तरी पश्चिमे योगम ऐश्वरम हे वाक्य काही चुकीचं नाही आहे. आणखीन काय सांगितलं, जशी हवा आकाशामध्ये असते आणि आकाशामध्ये भ्रमण करते माझ्या इच्छेने, तसेच सर्व जीव माझ्यामध्ये आहेत. मी त्यांचं रक्षण करतो, त्यांना नियंत्रित करतो, परंतु मी त्यांनी प्रभावित होत नाही. परंतु मी जर नाही असं केलं तर सगळं काही नष्ट होऊन जाईल. समजा तुम्हाला मी बोललो ना, टेबल काढून घेतला तर ग्लास खाली पडून फुटून जाईल, तशी टेबलची गरज आहे. तसंच भगवंतांनी जर काहीच केलं नाही या जगाबद्दल तर हे जग नष्ट होऊन जाईल किंवा काही क्रिया घडणारच नाही तिथं. म्हणजे भगवंतांच्या शक्तीची आवश्यकता आहे, परंतु तरीसुद्धा मी अनासक्त आहे. जे टेबलाला शक्य आहे कारण तो अचेतन आहे, परंतु ज्याला चेतना आहे, ज्याला भावना आहे, त्याला हे करणं शक्य नाही अर्जुन. म्हणून सर्व काही माझ्यामध्ये पण आहे, सर्व काही माझ्यामध्ये नाही पण आहे. मी सर्वामध्ये आहे आणि मी कुठेच नाही आहे, मी यामध्ये नाही पण आहे. हे मला शक्य आहे कारण मी अनासक्त आहे. जेव्हा आपण आसक्त असतो तेव्हाच त्या गोष्टीमध्ये आपण त्या गोष्टीचं रक्षण, संवर्धन, पोषण, पालन वगैरे काहीतरी करू. परंतु भगवंतांचं असं नाही आहे. इथपर्यंत समजलं? समजलं का जास्तच कॉम्प्लिकेटेड झालं ते सांगत जा मध्ये मध्ये. तर प्रभुपादांनी काय सांगितलं आहे, तुम्हाला सरळ समजलं की नाही समजलं? पुढे जायचं? समजलं ना, की अनासक्तीचं उदाहरण दिलं आकाशाचं, पण तरीसुद्धा परिपूर्ण उदाहरण नाही आहे, कारण आकाश अचेतन आहे. ते केवळ भगवंतांना शक्य आहे की अनासक्त पण राहायचं आणि तरी पालन पोषण करायचं. म्हणून माझं ऐश्वर समजणं कठीण आहे. हा विरोधाभास समजण्यासाठी भगवंत उदाहरण देत आहेत. कोणता विरोधाभास? 4थ्या श्लोकामध्ये बोलले होते की सर्व काही माझ्यामध्ये आहे, आणि 5व्या श्लोकात बोलले माझ्यामध्ये काहीच नाही, म्हणजे विरोधाभास आहे. मग हा विरोधाभास कसा समजायचा? आकाशाच्या उदाहरणातून. आकाश आणि वायू. जरी वायू आकाशात आहे पण आकाश वायूमध्ये नाही आहे, कारण आकाश वायूला अनासक्त आहे. आकाशातून पूर्ण वायू जरी काढून घेतलं तरी त्याला काही फरक पडत नाही. तसा मी आहे. परंतु भावना असणाऱ्या व्यक्तीला, चेतना असणाऱ्या कोणालाच शक्य नाही, केवळ मला शक्य आहे. म्हणून पश्चिमे योगम ऐश्वरम, हे माझं योग ऐश्वर्य अर्जुन बघ. तुम्ही बोलता की हे अचिंत्य आहे, मग उदाहरण कसे काय दिले? अचिंत्यच आहे कारण आकाशाचं उदाहरण पूर्ण नाही आहे, कारण आकाशाला चेतना नाही आहे, म्हणून तो अनासक्त आहे. चेतना असणारा दुसरा कोणीच अनासक्त नाही, केवळ मीच आहे. तर हे झालं. आता आपण पुढचा श्लोक बघूया. तुम्हाला एखादी गोष्ट नाही समजली तर सांगा. आता हे 2-3 श्लोक थोडेसे होते, पुढे एवढे नाही, पुढे पण आहे म्हणा. वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तीमध्ये आणखीन कॉम्प्लिकेटेड येईल. ठीक आहे, चालेल. आता हा आपण 7वा श्लोक बघूया. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. आता हा श्लोक थोडासा समजायला सोपा आहे, मागच्यासारखी एवढी किचकट भाषा नाही आहे. एका दृष्टिकोनातून ना, जरी आपण ते आसक्त अनासक्त असं आपल्याला वाटत असेल, समजलं ना, तर एका दृष्टिकोनातून हे समजणं शक्यच नाही. कारण हे खूपच किचकट आहे. केवळ अनासक्ती नाही,
मग काहीच अनासक्ती नाही तर भगवंत का तयार करतात? असे काही ना काही प्रश्न राहून जातात. म्हणून पश्चिम योगम ऐश्वरम, आपण याला अचिंत्य भेदाभेद शक्ती म्हणू शकू. जाऊ दे, आणखीन मायावादमध्ये मायावाद्यांचं काय म्हणणं ते नको बघायला. ठीक आहे, जेवढं आपल्याला समजलं तेवढं पकडून पुढे जाऊया. हा श्लोक थोडा समजायला सोपा आहे. की इथे काय म्हणतात भगवंत, सर्व भूतानी कौंतेय प्रकृती म्यांती मामिका. अर्जुन, ही जी सर्व सृष्टी आहे, जी भौतिक सृष्टी आहे, ती माझ्यामध्ये प्रवेश करते. कधी प्रवेश करते? कल्पक्षये, कल्पाच्या शेवटी, आणि पुनस्तानी कल्पादौ, कल्पाच्या सुरुवातीला, म्हणजे दुसऱ्या कल्पाच्या सुरुवातीला पुन्हा यांची निर्मिती होते. माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. तर बेसिकली आपण जे 7व्या अध्यायामध्ये पण बघितलं होतं, भूत्वा भूत्वा प्रलीयते, की कसं ब्रह्माजीच्या दिवसाला रात्राला काय होतं, कशी नष्ट होते, ते आपण तिथं बघितलं होतं. त्याच पद्धतीचं वर्णन इथं आहे की बाबा सृष्टीच्या विनाशाच्या वेळेस सर्व काही माझ्यामध्ये प्रवेश करतं, आणि पुन्हा जेव्हा सृष्टी निर्मिती होते तेव्हा सर्व काही पुन्हा बाहेर माझ्या शक्तीच्या प्रभावाने निर्माण होतं. असा सरळ या श्लोकाचा अर्थ आहे. तर हां, तर कल्प म्हणजे काय, कोणाला आठवतं? हां, तर आपण ही अंडरस्टँडिंग घेतो, परंतु इथे बघा, कल्प म्हणजे आपण ब्रह्माजीचा एक दिवस घेतो, परंतु इथे कल्पाचा अर्थ घेतलेला आहे ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर. तुम्ही जर तात्पर्यात बघितलं, दुसऱ्या या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. कल्पक्षय म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर. का मृत्यूनंतर म्हणतोय आपण? कारण जेव्हा ब्रह्माजीच्या एका दिवसाच्या शेवटी जो प्रलय होतो, त्यामुळे त्या दिवशी सर्व प्रकृती भगवंतांच्या शरीरामध्ये जात नाही. आपण बघितलं होतं की केवळ स्वर्गलोकापर्यंत विनाश होतो, त्याच्यावरचा विनाश होत नाही. परंतु सर्व सृष्टीचा विनाश केव्हा होतो? जेव्हा ब्रह्माजीचं आयुष्य संपतं तेव्हा. इथे भगवंत म्हणतात की सर्व काही माझ्यामध्ये प्रवेश करतं. याचा अर्थ हे ब्रह्माजीच्या मृत्यूच्या वेळेसचं असलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, कल्पक्षय म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर. कळलं आता? हां, तर नाहीतर असं वाटेल की अरे कल्प म्हटलं तर आपण बोललो होतो की ब्रह्माजीचा दिवस. तर मागच्या श्लोका आणि या श्लोकामध्ये कनेक्शन असं सांगितलं आहे की अर्जुन, मी केवळ पोषणच करत नाही या जगाचं, तर मीच याची निर्मिती करतो आणि मीच याला नष्ट पण करतो, तरी पण मी अनासक्त आहे. ब्रह्माजीचं आयुष्य कसं कॅल्क्युलेट करायचं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही घालवणार. तुमच्यापैकी कोणी सांगेल ब्रह्माजीचं आयुष्य कसं कॅल्क्युलेशन करायचं? म्हणजे पूर्ण आकडा नाही सांगू नका, फक्त कसं कसं करायचं. कुणी सांगेल ब्रह्माजीचं आयुष्य आपण कसं मोजतो? हे आपण 2-3 वेळेस केलं आणि डिटेलमध्ये आपण अंकासहित पण बघितलं होतं. आणि एका वेळेस मी तुम्हाला बोललो होतो की हा तुम्हाला घरी होमवर्क आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करून ब्रह्माजीचं आयुष्य बघा किती होतं. आपण ब्रह्माजींचं आयुष्य कसं, त्याची गणना कशी करतो दिवसामध्ये? माझा आवाज येतोय सर्वांना? हां, तर आपण ब्रह्माजीचं आयुष्य कसं मोजतो, की किती वर्षे ब्रह्माजी जगतात, कसं मोजतो आपण? कृपा, तुला आठवतं? तुला काय माहिती ते सांग. ओके, ठीक आहे, आता मी परत सांगतो. हां, सावंत सर सांगा. हां, तर त्यांचं पूर्ण आयुष्याची कशी मोजणी करतो आपण? ठीक आहे, आता मी तुम्हाला परत सांगतो.
71 चतुर्युग एका मनूचे असतात आणि एका दिवसात 14 मनू असतात. ते बाजूला ठेवून द्या, नाही तर आणखीन जास्त किचकट होईल. मनूचा विचार करू नका. 1000 चतुर्युग हे ब्रह्माजीचे दिवस आणि 1000 चतुर्युग हे ब्रह्माजीची रात्र असते. एका चतुर्युगामध्ये 43,20,000 वर्षे असतात. हे कसं आपण कॅल्क्युलेट केलं? कलियुगाचे जेव्हा आपण 10 पट करतो तेव्हा आपल्याला 4 युगाची वर्ष मिळतात. कलियुग किती आहे? 4,32,000 वर्ष. त्याच्या दुप्पट काय म्हणता येईल, त्याच्यानंतर पण द्वापारच्या कलियुगाच्या 3 पट त्रेतायुग आणि कलियुगाच्या 4 पट सत्ययुग. तर या सर्वांची जर आपण बेरीज केली की सत्ययुग किती काळ आहे, त्रेतायुग किती, द्वापारयुग किती आणि कलियुग किती, या सर्वांची जर बेरीज केली तर 4,32,000 वर्षे जे आहे त्याला 10ने गुणायचं. किंवा दुसरी एक पद्धत आहे, हे मी 10ने गुणायचं कसं सांगले तुम्हाला कळतंय का? याच्या किचकट वाटलं? समजलं ना? कारण या 4 युगांची बेरीज ही कलियुगाच्या 10 पट आहे म्हणून. तर मग 4,32,000 मध्ये एक शून्य वाढवला तर किती होते? 4,32,000 मध्ये एक 0 ॲड केला तर किती होते ते? हां, 43,20,000 इयर्स. हे आहे ब्रह्माजीचं दिवस आणि ब्रह्माजीचं रात्र पण एवढीच. मग 24 तास कॅल्क्युलेट करायला काय करावं लागेल? हां, याला डबल. म्हणून लक्षात ठेवा, 1000 चतुर्युगा इंटू 2 म्हणजे 2000 चतुर्युगा इज 1 डे ऑफ ब्रह्मा. हे आपल्याला असं गुणल्यावरती ब्रह्माजीचा एक दिवस मिळेल. मग ब्रह्माजीचा महिन्याचा कालावधी काढण्यासाठी काय करावं लागेल आता? आता 30ने गुणायचं. आणि आता ब्रह्माजीच्या एका वर्षाचा कालावधी काढण्यासाठी 360, कारण वैदिक कॅलेंडरमध्ये 360 दिवस असतात ना. आणि पूर्ण आयुष्य काढण्यासाठी त्याला मग 100ने गुणायचं. हे आपण बऱ्याच वेळी आता समजले का? आणखीन किचकट, आणखीन पण तुम्हाला लक्षात येत नाही आहे? सर्वांना समजलं ना? आता हे तुम्ही इथे आपण याच्यात वेळ नाही घालूया, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा किती आकडा येतो. 311 ट्रिलियन का बिलियन, 311 येईल तुम्हाला सुरुवातीला आकडा, एवढं लक्षात ठेवा त्या कॅल्क्युलेशनमध्ये. तर तुम्ही काय करा, 1000 चतुर्युगचं संख्या काढा, त्याला 2ने गुणा, मग तुम्हाला 24 तास भेटतील. त्याला 30ने गुणा म्हणजे तुम्हाला महिना भेटेल. मग मला वाटते त्याला 12ने गुणायला पाहिजे वर्षासाठी, 360 नाही, 12ने गुणलं की मग वर्ष भेटेल. आणि 100ने गुणलं तर तुम्हाला ब्रह्माजींचं पूर्ण आयुष्य येईल. हे कॅल्क्युलेशन करून पुढच्या वेळेस सांगा, मग आपण बघूया बरोबर येतं की नाही. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रलयाचे प्रकार पण सांगितले होते. ही चर्चा इथं का आली? कारण आपण इथं बोलतो की कल्प म्हणजे ब्रह्माजीचा दिवस नाही, तर ब्रह्माजीचा आयुष्याचा शेवट. तर ब्रह्माजीच्या आयुष्याच्या शेवटी कुठला प्रलय होतो? मी तुम्हाला किती प्रकारचे प्रलय सांगितले होते? 4 प्रकारचे. कुठले कुठले आहेत? आणखीन कोणाला आठवतं? नित्य प्रलय, प्राकृतिक प्रलय, नैमित्तिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. त्याच्यामध्ये जायला पाहिजे कारण तुम्ही विसरताय. नित्य प्रलय म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य आणि पूर्ण सृष्टीच नष्ट होतीये. हळूहळू सगळ्या गोष्टीचा ऱ्हास होतो ना. घराला लावलेला पेंट खराब होतो, बनवलेलं घर खराब व्हायला लागतं, ते क्षणोक्षणी त्याचा नाश होतोय. ते नित्य प्रलय. नित्य म्हणजे नेहमी. नंतर नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलय म्हणजे निमित्त. काय निमित्त त्या प्रलयाचं? की ब्रह्माजीचा दिवस संपला, आता ब्रह्माजींना विश्रांती घ्यायची आहे.
म्हणून त्या प्रलयाला म्हणायचं नैमित्तिक प्रलय. आणि प्राकृतिक प्रलय म्हणजे जेव्हा पूर्ण प्रकृतीच नष्ट होते. नष्ट म्हणजे हे सगळे भूत पंचमहाभूत सर्व काही प्रकृतीमध्ये सामावून प्रकृती महाविष्णूच्या शरीरात प्रवेश करते, तो झाला प्राकृतिक प्रलय. प्रकृती नष्ट होते म्हणून प्राकृतिक असं लक्षात ठेवा. आणि आत्यंतिक म्हणजे जेव्हा जीवाचं सूक्ष्म शरीर नष्ट होतं आणि त्याला मोक्ष मिळतो त्याला आत्यंतिक म्हणतात. तर इथे आता कुठला प्रलय असेल या श्लोकामध्ये? हां, परफेक्ट, प्राकृतिक प्रलय. कारण भगवंत काय म्हणतात की सर्व काही माझ्यामध्ये समाविष्ट होतं. हे केवळ प्राकृतिक प्रलयात होतं, बाकीच्या प्रलयामध्ये संपूर्ण सृष्टी नष्ट होत नाही. बाकीच्या म्हणजे नित्य आणि याच्यामध्ये पण नैमित्तिक, कारण आत्यंतिक तर याच्याशीच काही संबंधित नाही आहे. हे कळलं सर्वांना प्रलयाचं? हां, तर प्रभुपादांनी पण ब्रह्माजीचं आयुष्य कसं कॅल्क्युलेशन करत ते तात्पर्यात सांगितले. या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून आहे. कल्पक्षय म्हणजे ब्रह्मदेवाच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे इतके असते आणि त्याचा एक दिवस हा पृथ्वीवरील तेच वाटते 43 लाख इतक्या वर्षाबरोबर असतो. त्याची रात्रही तितक्याच वर्षाची असते. बघा, ज्या म्हणजे हे तात्पर्य जरी वाचलं तरी तुम्हाला येऊन जाईल. त्यांच्या एका महिन्यात असे 30 दिवस असतात आणि 30 रात्री असतात. एका वर्षात 12 महिने. फक्त प्रभुपादांच्या ओळीनुसार गुणाकार करत जायचं तर तुम्हाला ब्रह्माजींचं आयुष्य मिळून जाईल. तर ठीक आहे, इथं आम्ही जेव्हा हे अभ्यास करत होतो तेव्हा हा एक मुद्दा आला होता की बाबा निराकार किंवा निर्विशेष मोक्षामध्ये काय होतं की हे लोक त्या ज्योतीमध्ये प्रवेश करतात किंवा भगवंतांच्या शरीरात प्रवेश करतात. 2 प्रकारचे निराकार मोक्ष आहेत. एक ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करणे आणि एक भगवंतांच्या शरीरात प्रवेश करणे. जेव्हा भगवंतांच्या शरीरात जातात त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. ती वैष्णव स्वीकारत नाहीत. तर असा प्रश्न येईल की सर्व काही महाविष्णूच्या शरीरात जाते जिथे की मुक्त जीव पण जातात, मग हे लोक त्या मुक्त स्थितीत गेल्यावर परत काय येतात? तुमचा काही गेस आहे? प्रश्न समजला माझा? हां, परफेक्ट. कारण जे मोक्ष मिळून भगवंतांच्या शरीरात प्रवेश करतात किंवा ब्रह्मज्योतीत प्रवेश करतात ते सर्व इच्छा म्हणण्यापेक्षा सर्व हृदयात साठवलेल्या आठवणी शुद्ध करून सूक्ष्म शरीराला पूर्णपणे नष्ट करून तेव्हा भगवंतांच्या शरीरात किंवा ब्रह्मज्योतीत जातात, म्हणून ते येत नाहीत. परंतु हे जीव जे जात आहेत प्रलयानंतर हे काही स्वतःच्या शुद्धीकरण करून प्रवेश करत नाही आहेत. तर ही प्रकृती नष्ट होते म्हणून ते तिकडे जातात आणि तिथून त्यांना पुन्हा इकडे येतात कारण त्यांच्या इच्छा बाकी आहेत. म्हणजे बघा काय म्हणता येईल, समजा एखादं IITचं कॉलेज आहे, तिथे 2 स्टुडंट गेले. एक स्टुडंट आहे जो IITची परीक्षा पास होऊन तिथे गेला आणि नाही, हे उदाहरण पण तेवढं बरोबर नाही. काय उदाहरण देऊ की बाबा 2 व्यक्ती आहेत, दोन्ही एकाच ठिकाणी आहेत, परंतु दोघांचं एका ठिकाणी असणं एकदम वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. आता मला उदाहरण पण आठवत नाही. समजा हे दोन्ही जीव आहेत, मुक्त जीव पण त्या शरीरात आहे आणि बद्ध जीव पण त्या शरीरात आहे. मुक्त जीव परत येत नाही पण बद्ध जीव परत येतो, कारण बद्ध जीवाच्या आणखीन इच्छा बाकी आहेत. म्हणजे बघा, जिथे मुक्तीनंतर जायचं त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जीव परत येतो. तर इच्छा एवढ्या प्रबल आहेत, त्याच्यामुळे सर्व इच्छा शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. ठीक आहे, या श्लोकामध्ये ते नाही आहे पण तरी आपण बघितलं. हा श्लोक समजला तुम्हाला? हा समजायला सोपा आहे, मागच्या श्लोकासारखा नाही आहे. समजलं ना? मग आता आपण समोर जाऊया. हे सिंपल होतं. श्लोक नंबर 8. प्रकृतीं स्वाम अवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम् इमं कृत्स्नम्
अवशं प्रकृतेर्वशात्. हां, तर इथे काय भगवंत म्हणतात की मी काय करतो, संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. 7व्या अध्यायात बघितलं तसंच आहे, भूत्वा भूत्वा प्रलयते सारखंच आहे. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो की 7व्या अध्याय 9व्या अध्यायामध्ये बरीच समानता आहे, फक्त तिथं थोडं जास्त स्पष्टीकरण आहे. तर भगवंत काय म्हणतात की प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, ही भौतिक प्रकृतीच्या मध्ये मी प्रवेश करतो. प्रवेश करतोचा अर्थ आपण कसा घेऊ शकतो की परमात्मा स्वरूपाने, आणि मग मीच काय करतो, हिची निर्मिती करतो आणि मीच पुन्हा तिचा प्रलय करतो. तर प्रभुपादाने असा अर्थ सांगितला. आणखीन आचार्याने दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं, आपण ते बघूया. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे, माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हां, प्रभुपाद काय म्हणतात 334 पानांवर, उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुष अवतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. आता हे थोडंसं मला समजायला कठीण वाटलं, कारण भौतिक प्रकृती किंवा महत्त्व हे महाविष्णूच्या शरीरातून बाहेर येते आणि त्या तत्वावरती महाविष्णू नजर टाकतात आणि मग पुढे प्रक्रिया घडायला लागते. परंतु इथे प्रभुपाद म्हणतात की त्या महत्त्वामध्ये प्रथम पुरुषावतार महाविष्णू प्रवेश करतो. हे मला थोडंसं समजलं नाही, कोणाला तरी विचारावं लागेल. मी काय सांगतो तुम्हाला कळतंय? हां, कारण आपण म्हणतो ना की महाविष्णूच्या शरीरातून ते छोटे छोटे असे बुडबुड्यासारखे दाखवले जातं की त्यांच्या शरीरातून ही प्रकृती बाहेर येते. परंतु इथे प्रभुपाद लिहितात की उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. हे मला कळलं नाही. महाविष्णू कसे काय भौतिक प्रकृतीच्या याच्यामध्ये, कारण प्रकृती त्यांच्या शरीरातून बाहेर येते आणि नंतर मग गर्भोदक्षाय विष्णू एका ब्रह्मांडामध्ये येतात आणि ते अर्ध ब्रह्मांड त्यांच्या गर्भजाळानं भरून जातं, तिथे ते निवास करतात आणि नंतर प्रत्येक अणुरेणूमध्ये क्षीरोदक्षाय विष्णू असतात. हे कळलं आहे, पण महाविष्णू प्रकृतीत प्रवेश करतात हे मला नाही कळलं. जर तुम्हाला कुठे ऐकायला भेटलं तर बघूया. पुढचं सोपं आहे. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदक्षाय विष्णूच्या रूपाने प्रवेश करतात, ब्रह्मांडाची निर्मिती होते. नंतर भगवंत स्वतःला क्षीरोदक्षाय विष्णूच्या रूपात आणखी प्रकट करतात, त्याला आपण परमात्मा म्हणतो. हां, मग जीवात्मा कसा या प्रकृतीत येतो हे सांगताना या श्लोकामध्ये एक अवश्य हा शब्द आला आहे. प्रकृती वशात म्हणजे दुसऱ्याच्या प्रभावाखाली किंवा दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली. तर हे का, याचं प्रभुपाद काय स्पष्टीकरण देतात की बाबा हे जीव का बरं इकडे परत येतात, कारण ते वश आहेत. कशाला वश आहेत? त्यांच्या पूर्वकर्माला वश आहेत. वश म्हणजे पूर्वकर्माने नियंत्रित आहेत, म्हणून त्यांना इथे यावं लागतं. प्रकृतेर कृष्णम अवशम प्रकृतेर वशात, याचा अर्थ असा होतो की जीव त्यांच्या कर्माच्या नियंत्रणामध्ये किंवा वश असल्यामुळे त्यांना परत यावं लागतं. तर वश या शब्दाला समजावून सांगण्यासाठी प्रभुपाद आता काय लिहितात बघूया. आता जीवात्म्यासंबंधी सांगायचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. अवशचा अर्थ हा आहे, पूर्वकर्मानुसार. याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते. आणि थोडंसं आता इंटरेस्टिंग आहे पान नंबर 335मध्ये. मग आपल्याला आधुनिक विज्ञानामध्ये शिकवलं जातं ना की आधी एक पेशीचा जीव आला, मग 2 पेशीचा, मग जलचर, स्थलचर, उभयचर, ते सांगतात ना, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, बर्ड्स, मॅमल्स, ह्युमन्स, असं उत्क्रांती झाली किंवा इव्होल्युशन झालं. पण ते प्रभुपाद तात्पर्यात काय म्हणतात की बाबा वेदिक अंडरस्टँडिंग अशी नाही आहे, याचा आपण स्वीकार करत नाही. तुम्ही जर हा उतारा वाचला तर तुम्हाला लक्षात येईल. सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवाच्या निरनिराळ्या योनीच्या कार्यास प्रारंभ होतो. असे नाही की या सर्वांची उत्क्रांती होते हे आपण स्वीकारत नाही. जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात. म्हणजे एकाच वेळेस
ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, मॅमल्स, ह्युमन्स, ट्रीज सर्व काही एकाच वेळेस निर्मिती होतं. परंतु मॉडर्न डार्विनच्या थिअरीनुसार एक युनिसेल्युलर, एक पेशी, दोन पेशी, नंतर रेप्टाईल्स, नंतर ॲम्फिबियन्स, असं डार्विनची थिअरी तुम्ही शाळेमध्ये वाचली असेल ना. तर प्रभुपाद इथे काय म्हणतात की बाबा असं नाही होत, सर्व काही भगवंत एकदाच निर्माण करतात. आता डार्विनच्या थिअरीला कसं काय म्हणायचं, अमान्य करायचं. आता सध्याच्या सरकारने डार्विनची थिअरी NCERTच्या बुकमधून काढून टाकली, तुम्हाला माहिती असेल, कारण डार्विनच्या थिअरीमध्ये पण भरपूर चुका मिळाल्या. परंतु चैतन्यचरण प्रभूंच्या एका क्लासमध्ये मी ऐकलं होतं की हे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपण पूर्णपणे खोडून काढू शकत नाही किंवा त्याला हरवणं थोडंसं मुश्किल आहे, असं मी काही वर्षापूर्वी त्यांच्या क्लासमध्ये ऐकलं होतं. कदाचित आता अपडेटेड नॉलेजमध्ये ते प्रभूजींनी काय आन्सर दिला असेल तर माहीत नाही. फक्त मला एवढं असं सांगायचं आहे की जे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे, एकापासून दुसरा वाढत जातो, तो आपण स्वीकारत नाही, असं इथे प्रभुपाद सांगतात. हे कळलं असेल ना तुम्हाला, मी जेव्हा वाचून दाखवले की कसे वाक्य विरुद्ध आहेत. कळलं ना? माझा आवाज येतोय की नाही? हां, तर बेसिकली आपण त्या उत्क्रांतीवादाला सिद्ध करत नाहीत. एकाच वेळी सगळं निर्माण होतं, हळूहळू उत्क्रांती होत नाही होत. आता अवश्यम या शब्दाबद्दल प्रभुपाद बोलतात. मी तुम्हाला बोललो होतो की अवश्यम म्हणजे कशाच्या तरी नियंत्रणात. जीव हे आपल्या कर्माने बद्ध आहेत किंवा नियंत्रणात आहे, म्हणून त्यांना पुन्हा शरीर घ्यावं लागतं, पुन्हा यावं लागतं. अवश्यम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो. त्याचा कसं समजायचं सांगतो, नाही तर तुम्हाला परत वाटेल इथे तर वेगळंच म्हणतात. जीवाचा संबंध नसतो म्हणजे जीवाचं नियंत्रण नसतं, की जीव म्हणू शकत नाही मला हत्ती व्हायचं आहे किंवा मला मनुष्य व्हायचं किंवा मला देवता व्हायचं. हे त्याच्या नियंत्रणात नाही आहे, हे त्याच्या कर्माच्या याने ठरवलं जातं. म्हणून इथे प्रभुपादांनी असं सांगितले, जीवाचा संबंध नाही आहे. नाहीतर तुम्ही परत म्हणाल, ते मित्र बोलले होते की अवश्यम म्हणजे तो त्याचा बद्ध आहे. पूर्वसृष्टीमधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते. आता भगवंतांच्या इच्छेनुसार घडते म्हटल्यावरती परत आपण म्हणू की मागे तर भगवंत बोलले होते मला काही इच्छा नाही आहे, तरी पण काय हे प्रकट करतात. म्हणून परत तोच मुद्दा येतो की पूर्णपणे हे समजणं कठीण आहे. अनासक्त पण आहेत तरी पण करतात, इच्छा पण नाही आहे, इच्छा पण आहे, म्हणून पश्चिम योगम ऐश्वरम. हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. निरनिराळ्या योनीची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनीशी मुळी संबंध नसतो. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत. परत दुसरी साईड पण सांगून टाकली की जीवाची इच्छा आहे स्वतंत्र उपभोग करण्याची, त्यांच्या इच्छा आहेत, त्या इच्छेसाठी ही सुविधा निर्माण केलेली आहे. याच्यामध्ये ना भगवंतांना काही मिळवायचं आहे, ना काही कर्तव्य आहे, का काही लाभ आहे. म्हणून भगवंतांचा याच्याशी काही संबंध पण नाही, ते याच्यामध्ये स्वतःला गुंतवून पण घेत नाहीत, आपणच गुंतवून घेतो. तर मी तुम्हाला आधी बोललो असेल कदाचित की समजा कुणी आपल्याला बोललं की भौतिक सृष्टी का निर्माण केली, त्याचं उत्तर काय? सांग कृपा. परफेक्ट. जीवाच्या इच्छेसाठी ही प्रकृती निर्माण झाली आहे. म्हणून कोणी म्हणतं ना की देव इतका क्रूर कसा काय, अशी का सृष्टी निर्माण केली. तर देव क्रूर नाही आहे, आपल्या इच्छा आहे स्वतंत्रपणे उपभोग करण्याच्या, म्हणून अशी निर्मिती केली जाते. हे शेवटच्या ओळीतून सांगतोय मी तुम्हाला. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत. भौतिक जगाची उत्पत्ती जीवाच्या नियंत्रणाबाहेर अवश्यम. भगवंत अनासक्त आहेत, केवळ जीवाच्या इच्छापूर्तीसाठी हे निर्माण करतात, म्हणून ते नचमत्स्थानी पण आहेत. सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेने होते. सत्यसंकल्प शक्ती आहे, तिकडे आता जाण्याची काही गरज नाही. फक्त याच्यामध्ये आचार्यांनी काही टिप्पणी दिली का बघू. प्रभुपादांचं तात्पर्य आपण बघितलं आहे. बघा मग हा तोच
विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी तोच प्रश्न उपस्थित केला आहे की अरे तुम्ही तर मागे बोलले की मी अनासक्त आहे, अनासक्त आहे म्हणून काहीच माझ्यामध्ये नाही आहे, आणि म्हणून जर तुम्ही अनासक्त आहात आणि तुमच्यामध्ये काही फरक पण होत नाही, मग तुम्ही ही सृष्टी निर्माण का करता? जर तुम्ही अनासक्त आहात तर मग तुम्ही निर्माणच केली नसते. आपल्याला समजा आपल्याला भूकच नाही आहे तर आपण स्वयंपाक कशाला करणार? किंवा आपल्याला कधीच भूक लागत नाही, समजा आपण भूकेला जिंकलं, मग आपण कशाला स्वयंपाक करणार? कारण आपल्याला त्याच्याशी काहीच मिळवायचं नाही आहे. तर तसाच प्रश्न विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही जर बोलले आम्हाला मागच्या श्लोकात की मी अनासक्त आहे, मग जर तुम्ही अनासक्त आहात तर निर्मिती का करता? आणि तुमच्यामध्ये काही बदल पण होत नाही. तर बदल पण होत नाही याचा अर्थ काय आहे की या जगामध्ये कुठलीही गोष्ट निर्मिती करताना त्या व्यक्तीमध्ये काही ना काही बदल होतो. जसं की समजा आपण स्वयंपाक केला तर थकून जाऊ, किंवा स्वयंपाक चांगला झाला, दुसऱ्यांना आवडला तर आपल्याला आनंद येईल, म्हणजे आपल्यामध्ये काही ना काही परिवर्तन घडतं. परंतु भगवंतांमध्ये असं काही परिवर्तन होत नाही. सृष्टी निर्माण झाली काय, नष्ट झाली काय. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात तुम्ही अनासक्त पण आहात आणि तुमच्यामध्ये या सृष्टीने काही परिवर्तन पण होत नाही, मग तुम्ही का सृष्टी का हे करता? तर भगवंत परत म्हणतात की अर्जुन, मी माझ्या या शक्तीमध्ये स्थित आहे, आणि हे सगळे जीव जे की त्यांच्या कर्मावरती निर्भर आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळे ही सृष्टी निर्मितीसाठी ह्या सगळ्या गोष्टी होतात. याला मी आसक्त नाही आहे. तर हां, ही एक गोष्ट झाली की तुम्ही आसक्त नाही तर का निर्माण करता? कारण जीवाच्या कर्मामुळे हे सर्व काही घडतं. बघा, बेसिकली कसं आहे, हे भौतिक जग निर्मित करणं हे भगवंतांच्या बहिरंग शक्तीच्या कार्याखाली होऊन जातं. त्याच्यामध्ये भगवंतांना स्वतः इन्व्हॉल्व होण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ते अनासक्त आहेत. आणि फक्त हे जीवाची जी काय म्हणतात त्यांच्या ज्या इच्छा आहेत की आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे, त्याच्यासाठी ही बहिरंग शक्ती त्यांच्या त्या इच्छाला काय म्हणता येईल फॅसिलिटेट करून देते. परंतु भगवंत त्याच्याशी काही आसक्त नाहीत, ते तर आपल्या दिव्यधामात आहेत. या पद्धतीने ते अनासक्त आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणतीही गोष्ट निर्माण झाल्यावरती निर्माण करणाऱ्यामध्ये काही ना काही विकार होतोच. श्रम, ऱ्हास, घट, आनंद, दुःख काहीतरी होईल. परंतु भगवंतांमध्ये काहीच कसं होत नाही. तर हे समजण्यासाठी दोन थिअरी आहेत. आता हे आणखीन किचकट आहे, तुम्हाला किती समजेल माहीत नाही. एक आहे शक्ती परिणामवाद आणि एक आहे विवर्तवाद. नाव लक्षात राहिले दोन्ही? शक्ती परिणामवाद आणि विवर्तवाद. ठीक आहे. विवर्त म्हणजे बदल. तर शक्ती परिणामवाद हे आपण वैष्णव स्वीकारतो आणि विवर्तवाद ही मायावादाची थिअरी आहे. तर कसं आहे तुम्हाला सांगतो. शक्ती परिणामवादामध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं मिळतं की भगवंतांमध्ये का बदल होत नाही, की भगवंतांमध्ये बदल होत नाही, त्यांच्या शक्तीमध्ये बदल होतो. म्हणजे भगवंतांच्या शरीराला काही फरक पडत नाही त्याने. त्यांची जी बहिरंग शक्ती आहे तिच्यामध्ये रूपांतरण होऊन ही भौतिक सृष्टी निर्माण होते. म्हणून भगवंतांमध्ये काही बदल होत नाही. परंतु मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे की जो ब्रह्म पदार्थ आहे किंवा जो ब्रह्म आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार या सृष्टीमध्ये केवळ ब्रह्मच आहे, बाकी काहीच नाही. तर मग हे कसं स्पष्ट करायचं की ही सृष्टी आहे म्हणून? ही सृष्टी कुठून आली? जर ब्रह्मच आहे, आणि ब्रह्माचं कसं वर्णन केलं जातं की जो निर्विकार, निराकार, ज्याच्यामध्ये अगुण असे शब्द वापरले जातात. त्याच्यात काहीच गुण नाही, त्याच्यात काहीच विकार होत नाही, त्याच्यात काहीच फरक पडत नाही, ते म्हणजे ब्रह्म, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. तर मग प्रश्न असा येईल, त्यात काहीच गुण नाही आहे, तो निराकार आहे, मग ही सृष्टी निर्माण कशी झाली? तर मग मायावादी लोक स्पष्टीकरण देतात की तो ब्रह्मामध्ये परिवर्तन झालं, त्या परिवर्तनाला ते विवर्त म्हणतात. त्या ब्रह्मामध्ये विवर्त झालं
आणि त्या ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झाली. इथपर्यंत समजलं? हां, मग आता प्रॉब्लेम असा येतो की ब्रह्मामध्ये तर परिवर्तन होऊ शकत नाही, कारण तो अगुण, निर्विकार, निराकार आहे. आणि तुम्ही म्हणता की विवर्तन होऊन ही सृष्टी निर्माण झाली. हे कसं काय शक्य? म्हणजे ब्रह्मामध्ये काहीतरी भावना आली किंवा परिवर्तन झालं. ब्रह्म तर अपरिवर्तनशील आहे तुमच्या म्हणण्यानुसार. म्हणून मायावादी म्हणतात की हे जग जगच नाही आहे, हा भ्रम आहे. कारण ब्रह्माचं परिवर्तन होऊ शकत नाही. जो विवर्तवाद आहे तो हेच दाखवतो की हे शक्य नाही, म्हणून हा जग भ्रम आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आपल्या वैष्णवांचं म्हणणं आहे की जग भ्रम नाही आहे. परिवर्तन भगवंतामध्ये होत नाही, ब्रह्मामध्ये होत नाही, तर भगवंतांच्या शक्तीमध्ये, किंवा आता ब्रह्माला शक्ती ते लोक स्वीकारतच नाहीत, किंवा आपण ब्रह्माच्या शक्तीमध्ये परिवर्तन होतं आणि ही सृष्टी निर्माण होते. ही सृष्टी सत्य आहे परंतु शाश्वत नाही आहे, ही वैष्णवांचा सिद्धांत आहे. आणि त्या लोकांचं म्हणणं आहे की सृष्टीच भ्रम आहे, हे सगळं आपण जे बघतो हे अस्तित्वातच नाही, हे स्वप्न आहे, आपण पण स्वप्नात जगतोय. आणि मग तो तो ब्रह्म आणि आपण एकच आहोत, फक्त आपल्याला समजत नाही, असं त्यांचं काहीतरी थेरी. आता त्यांच्या ग्रंथांचं मला पण एवढं काही माहीत नाही, मी जेवढं ऐकलं ते सांगतोय. तर हा शब्द का आला होता? विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बघून स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत. मी कशावरून सांगितले तुम्हाला? ठीक आहे, पुढच्या श्लोकामध्ये त्याचा आणखीन मदत होईल. कशाच्या कनेक्शनमध्ये सांगितलं होतं? हां हां परफेक्ट. हां, उदासीन आहात तर तुम्ही का निर्माण करता? तर माझी बहिरंगा शक्ती करते, मी प्रत्यक्ष इन्व्हॉल्व नाही आहे, परंतु मायावादी लोक याला स्वीकार करत नाहीत की बाबा हे जगच नाही, शक्ती परिवर्तन होत नाही. शक्ती परिवर्तन आपण मान्य करतो, ते म्हणतात ब्रह्म परिवर्तन होऊ शकत नाही, म्हणून हा भ्रम आहे. तर हे झाला शक्ती परिणामवाद आणि विवर्तवाद. विवर्तवाद हे मायावाद्यांची थिअरी आहे, शक्ती परिणामवाद ही वैष्णवांची थिअरी आहे. तर नाही तुम्हाला समजलं तरी चालेल, फक्त लक्षात असू द्या की असं काहीतरी आहे. तर आज आपण हे बघितलं. श्लोक नंबर 4मध्ये भगवंत बोलले होते की मी सर्वमध्ये अव्यक्त रूपाने व्याप्त आहे आणि सर्व काही माझ्या ठायी आहे. मग श्लोक नंबर 5मध्ये म्हणतात की माझ्यामध्ये काहीच नाही आहे, तर हा विरोधाभास आहे, म्हणून म्हणतात पश्यम योगम ऐश्वरम, हेच माझं योग ऐश्वर्य आहे. अर्जुन बघ की दोन्ही गोष्टी, विरोधाभासाच्या गोष्टी मी करू शकतो. मी यांचा पोषण करता आहे, मी यांचा आधार आहे, तरी पण मी माझ्यामध्ये काहीच नाही आहे, कारण मी अनासक्त आहे. हां, नंतर मग 6व्या श्लोकामध्ये भगवंत उदाहरण देतात समजावून सांगण्यासाठी. कसं समजायचं की बाबा अनासक्त पण आहे तरी पण आधार देतो. तर ते म्हणतात बघ, आकाशामध्ये हवा असते, आकाश हवेला अनासक्त आहे, परंतु तरी तो हवेला आधार देतो. तसंच मी या जगाशीच माझा संबंध आहे. मग तिथेच आपण बघितलं होतं, परंतु तुम्ही बोलले की तर हे अचिंत्य आहे, पश्यम योगम ऐश्वरम, आणि तुम्ही उदाहरणाने समजावून पण सांगता, असं कसं काय होतं आहे? मग भगवंत म्हणतात की अचिंत्यच आहे, कारण आकाशाला काही भावना नाही आहे, म्हणून त्याला वायूच्या असण्या नसण्याने फरक पडत नाही. परंतु मला भावना आहेत तरीसुद्धा मला फरक पडत नाही. आणि असा केवळ मीच आहे, असं इतर कोणीच नाही आहे की ज्याला चेतना असूनसुद्धा एखाद्या गोष्टीला निर्माण करून त्याला पालनपोषण करून निर्विकार काहीच फरक न पडणं हे केवळ मला शक्य आहे, म्हणून माझ्यामध्ये काहीच नाही आहे. नंतर 7व्या श्लोकात म्हणतात की हा श्लोक एकदम सोपा आहे की ब्रह्माजीच्या आयुष्याच्या शेवटी सर्व काही माझ्यामध्ये समाविष्ट होतं, माझ्यामध्ये म्हणजे महाविष्णूमध्ये, आणि दुसऱ्या सृष्टी निर्मितीच्या काळात सर्व काही परत निर्माण केलं जातं. आणि अर्जुन या प्रकृतीमध्ये प्रवेश करून किंवा या प्रकृतीच्या सहाय्याने मी पुन्हा पुन्हा ही निर्मिती करतो, आणि हे जीव आपल्या गुणाच्या आपल्या कर्माच्या वशामध्ये असल्यामुळे असहाय्यपणे त्यांना पुन्हा पुन्हा शरीर घ्यावं लागतं.
त्याच्यामध्ये त्यांचा काही कंट्रोल नाही आहे. आणि याच्यामध्येच मग आपण तो परिणामवाद आणि शक्ती परिणामवाद आणि विवर्तवाद बघितला की तुम्ही अनासक्त आहात तर का निर्माण करता. माझी शक्ती करते, मला त्याच्यामध्ये काही आसक्ती नाही आहे, काही घेणं देणं नाही माझं त्याच्याशी. ती शक्ती केवळ त्या जीवांच्या इच्छासाठी करते. आता इथे जर तुम्ही आणखीनच जास्त सखोल विचार करायला लागले ना, मग प्रश्न काय येईल, शक्ती तर तुमचीच आहे ना. तुम्ही म्हणताय की मी उदासीन आहे कारण माझी शक्ती करते, मला काही घेणं देणं नाही आहे. पण शक्ती कुणाची आहे? तुमचीच आहे. मग तुम्ही असे कसे काय म्हणू शकता की मी एकदम अनासक्त आहे. त्याच्यामुळे परत हाच मुद्दा येतो की हे अचिंत्य आहे, पूर्णपणे समजणं कठीण आहे. याचं असं स्पष्टीकरण वाचण्यात पण हेच आलं आणि ऐकण्यात पण हेच आलं. तुम्हाला आणखीन दुसरीकडे कुठे काय ऐकायला भेटलं तर मग सांगा.